ता त्र्यंबक जिल्हा नाशिक 2 टप्प्यात कार्यक्रम 1 बुधवार 25 जून 2025 2000 वृक्षारोपण 2 शनिवार 5 जुलै 2025 11,000 वृक्षारोपण नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यातील ठाणगाव बेलटेकडी वृक्षसंवर्धनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात आला। डॉक्टर भरतजी आंगळे अतिआयुक्त आयुष नाशिक यांच्या प्रेरणेने आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने 13,000 झाडांचे वृक्षारोपण 2 टप्प्यांमध्ये यशस्वीरित्या पार पडले। कार्यक्रमाचा पहिला टप्पा बुधवार 25 जून 2025 सकाळी 9 वाजता 2,000 झाडांचे वृक्षारोपण प्रमुख उपस्थिती डॉक्टर प्रवीणजी गेनडा भा प्र से श्री जी मातलपूरजे भा प्र से डॉ भरतजी आंगळे आयुष आयुक्त श्री गजाननजी हिरे IFS श्री उमेशजी बावर उपवन संरक्षक श्री सिद्धराजजी सावरकर अध्यक्ष देवस्थान समिती कर्नल श्री मच्छिंद्रजी शिरसाट श्री सुबुद्धजी देशमुख श्री अशोकजी भवारी श्री संभाजी गायकर पोलीस निरीक्षक त्र्यंबक। कार्यक्रमाचा दुसरा टप्पा शनिवार 5 जुलै 2025 सकाळी 9:30 वाजता 11,000 वृक्षारोपण प्रमुख उपस्थिती श्रीमती शारदा राजूत APS डॉक्टर पांडुरंग राजूत AIS डॉ भारतजी आंगळे श्री गणेशजी राणवीर IFS श्री अनिलजी पवार RSS श्री प्रवीणजी हमाले SSP श्रीमती प्रतिभा जनतात TDS श्री संभाजी गायकर पोलीस निरीक्षक त्र्यंबक सहकार्य सामाजिक कार्यकर्ते वन विभाग नाशिक संयुक्त जम व्यवस्थापन समिती ठाणगाव ग्रामपंचायत ठाणगाव संपूर्ण ग्रामस्थ ठाणगाव डोंगर परिसरातील रहिवासी विशेष आकर्षण पेक्षा जास्त या उपक्रमामध्ये शेकडो स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला। बेलटेकडी डोंगराचा परिसर आता हिरवळीत न्हाल्याचा आनंद ग्रामस्थांनी व्यक्त केला। ही प्रेरणादायी वृक्षारोपण मोहीम केवळ पर्यावरण संवर्धनासाठीच नव्हे तर भावी पिढ्यांसाठी एक हरित वारसा निर्माण करणारी आहे। ठाणगाव बेलटेकडी येथील ग्रामस्थ वनविभाग आणि आयुष विभागाचे हे सामूहिक योगदान निश्चितच संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श ठरेल। डॅश न्यूज मराठी प्रतिनिधी जयसिंग दुधे ठाणगाव। Ah.